थोडी होईल बघ तिला. ये उत्तर दे माझ्या ललिताला. हे लली येणार, लली येणार, माझ्या घरी ती येणार. आनंदाची वाट लागणार, माझ्या घरी लली येणार, माझ्या घरी लली येणार, माझ्या घरी लली ये. ते माझी मैत्रीण आहे ना ललिता, ती येते तिच्या फॅमिली सकट, म्हणून जरा आनंद झाला. म्हणून आपलं जरा हो हवंच होता. एवढं नाचल्यानंतर धमाल झालं नाही जरा मला. हा तर मुद्दा काय आहे वृंदा? ऐक ऐक ऐक, रात्री मीटिंगला घरातल्या सगळ्यांना बोलवायचं आहे. रात्रीचं जेवण झालं की सगळ्यांनी म्हणू जमा मीटिंगसाठी. सांगायला जमेल? हो सांगते. वृंदा, तू हा चहा प्रसादला देतेस का? हो. मी देऊ? तुला सगळ्यांना निरोप पण द्यायचा असेल ना? नाही राहू दे, मी देते. तसंही प्रसादला या आईंचा निरोप द्यायचाच आहे ना. जसं काही चहा देऊन मी हिचा नवराच पळवणार होते. नवऱ्यावरून आठवलं, हे देवा, ललिता बरोबर तिचा गावंढळ मूर्ख अडाणी नवरा पण येईल ना तात्या. फार माज आहे का त्याला स्वतःच्या पैशाचा. एक तर स्वतः गावंढळ आणि मला शहरीपणावरून अक्कल शिकवायचा. आता येऊच तर दे त्याला, मग दाखवते शहर आणि शहरातली माणसं कशी असतात ते. बरं मला सांग, आपल्या जवळचा तो शॉपिंग मॉल आहे तो किती वाजेपर्यंत उघडा असतो ग? 11 पर्यंत. का? चल आत्ताच्या आत्ता आपण जाऊया आणि सगळ्यांसाठी कपडे घेऊन येऊया, एकदम मॉडर्न. गॉगल बिगल पण आणूया. हा, आणि तिथून आपण आलो ना की लगेच तू मला इंग्रजी शिकवायला घ्यायचंस. तात्या, जेव्हा जेव्हा मी तुझ्या घरी आले तेव्हा तेव्हा तू माझा अपमान केलास ना. आता येच तू माझ्या घरी.